अहेरीपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या खेमनचेरू टोला या गावात जाण्यासाठी आजही नदीवर पुलिया नाही, रस्ता नाही। पावसाळ्यात तब्बल 5 महिने रस्ता बंद होतो। गावकरी छाती एवढ्या पाण्यातून प्रवास करण्यास बाध्य होतात। केवळ 2 महिनेच दुचाकीने प्रवास शक्य असून उर्वरित 8 ते 10 महिने गावात दुचाकी नेता येत नाही। पावसाळ्यात रुग्णालयात कुणाला तातडीने न्यायचे असल्यास ते शक्य होत नाही आणि अशा वेळी जीव गमावण्याची वेळ गावकऱ्यांवर येते। अहेरीमध्येच अनेक वर्षांपासून मंत्री आणि पालकमंत्री राहिलेले बाबा आत्राम, माजी आमदार दीपक आत्राम, राजेश अंबरीश महाराज, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकड्यालावार आणि भाग्यश्री आत्राम यांचे वास्तव्य असूनही त्यांच्या घरापासून अवघ्या 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या खेमनचेरू गावात साधी पुलिया आणि रस्ता नाही। गावकऱ्यांना विकासापासून वंचित ठेवणाऱ्या राजकीय नेत्यांना विकासाच्या बाता करण्याचा काहीही अधिकार नाही, असा हल्लाबोल आझाद समाज पार्टी जिल्हाध्यक्ष राज बनसोड यांनी केला। गावकऱ्यांच्या तक्रारीवरून आझाद समाज पक्षाची टीम खेमनचेरू येथे जाऊन पाहणी केली असता स्वातंत्र्यानंतर आजवर गावात पुलियाच न झाल्याने गावकरी प्रचंड त्रस्त असल्याचं उघड झालंय। सरपंच कायलू मडावी यांच्या म्हणण्यानुसार खेमनचेरू पासून टोला सुमारे 2 किलोमीटरवर असून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडलावार यांच्या काळात पुलियासाठी तपासणी आणि आखणी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने केली होती। मात्र गाव विहार नसल्याने सांगून त्यावर पुढे काय कारवाई झाली ते कळलं नाही। त्यानंतर कोणत्याही लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला नाही, असं सरपंच यांनी सांगितलं। अनेक मंत्रीपद, पालकमंत्रीपद भूषवणारे जर गावाच्या बाजूचा विकास करू शकत नाही, समस्या सोडवू शकत नाही, यावर आझाद समाज पार्टीने थेट मंत्री बाबा आत्राम यांना जबाबदार धरले। यावेळी गावातील नागरिकांसह आझाद समाज पक्षाच्या महिला अध्यक्ष सोनाक्षी लभाने, युवा अध्यक्ष विवेक खोब्रागडे, अहेरी विधानसभा अध्यक्ष किशोर बोरकर, मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार, रामगो मडावी, गडचिरोली युवा तालुका अध्यक्ष नितेश वेस्कडे इतर गावकरी उपस्थित होते। आम्ही आझाद समाज पार्टीची टीम आज अहेरी तालुक्यात येते ना, अहेरी तालुक्यातील खेमनचेरू या गावी आलो आणि खेमनचेरू इकडे उजव्या बाजूला आहे। खेमनचेरूवरून इकडे एक रोड आलेला आहे। इथं तुम्ही पाहू शकता एक नदी आहे आणि स्वातंत्र्यानंतर 1947 पासून आजपर्यंत या पुढच्या गावामध्ये म्हणजे टोला आहे, त्या टोल्यापर्यंत जाण्यासाठी इथं रस्ता नाही। गावामध्ये साधी 2 व्हीलर इथं जाऊ शकत नाही। आता हा पाणी आहे, दुसरा मार्ग या ठिकाणी नाही, हा एकमेव मार्ग आहे त्या गाववासियांसाठी। आणि अहेरी तालुका हा फार डीप नाही, एटापल्ली भामरागड एवढा डीप नाही। बाबा आत्राम इथले कितीतरी वेळा मंत्री राहिलेले आहेत, आमदार राहिलेले आहेत आणि त्यांच्या क्षेत्रात अगदी अहेरीवरून किती किलोमीटर असेल, या गावचे काही नागरिक पण इथं आहेत, आमच्या आझाद समाज पार्टीचे सगळे पदाधिकारी पण आहेत। 8 ते 10 किलोमीटर अहेरीपासून हा गाव आहे आणि त्या गावामध्ये अद्याप इथं पुलिया बनलेला नाही आहे। पुलिया सोडा, पण इथं तात्पुरती जाण्या येण्याची व्यवस्था सुद्धा प्रशासनाने केली नाही। तुम्ही जर आता एवढ्या चांगल्या गावामध्ये जर ही परिस्थिती असेल तर डीपमध्ये काय परिस्थिती असेल। आणि मोठ्या मोठ्या घोषणा बाबा आत्राम इथले जे मंत्री महोदय आहेत ते वारंवार देत असतात। इकडे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत, त्यांच्या मुलगी भाग्यश्री आत्राम, दीपक आत्राम सारखे सगळे दिग्गज लोक, राजे अंबरीश महाराज, हे सगळे अहेरीला राहतात आणि इतक्या कमी अंतरावर जवळ राहत असून खेमनचेरूवरून अवघ्या म्हणजे आता खेमनचेरू इथून किती 1 किलोमीटर याही बाजूला रस्ता झालाय, डांबर रोड आहे आणि या नदीच्या पलीकडे त्या बाजूला सुद्धा रोड आहे। परंतु अगदी मध्ये काही लोकांचा असं म्हणणं आहे की पुलियाची मंजुरी झाली होती, पण पुलियाचा आता का झालाय याची माहिती आम्ही घेणार आहोत, याची चौकशी पण आम्ही लावायला सांगणार आणि या संदर्भात काय पाठपुरावा करता येईल ते आझाद समाज पार्टी करणार आहे। परंतु मित्रांनो, आम्हाला हे सांगायचं आहे की मोठे मोठे आमदार, खासदार यांच्या स्वतःच्या गावाजवळ अशी परिस्थिती आहे, तर डीपमध्ये इकडे भामरागड, एटापल्ली सारख्या ज्या एकदम दुर्गम भाग आहेत अशा भागामध्ये काय परिस्थिती असेल। आणि इथं सुरजागड सारख्या मोठे मोठे प्लॅन्ट इथं आणल्या जात आहेत आणि गडचिरोलीला स्मार्ट सिटी, गडचिरोली जिल्हा विकसित जिल्हा करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, अशा पद्धतीच्या घोषणा ते वारंवार देत आहेत। आझाद समाज पार्टी याचा पाठपुरावा करेल, याच्यासाठी आंदोलन सुद्धा उभा करेल, असा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.